नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. या मित्रांनो, जेवणाला बरेच दिवस झाले होते मित्रांनो. म्हणजे विषय वगैरे काही नाहीये, पण जे प्रत्यक्ष बघितलंय त्या गोष्टी त्याच्याचबद्दल बोलणार आहे मित्रांनो मी जरा. तोपर्यंत हे बघा, मस्त आज गायत्रीने बघा मस्त डाळ भात, मटकीची उसळ, काही जलेबी बनवली. त्रिशू, काय खाते तू? डाळ भात. तर ती पण डाळ भातच खाते. मस्त डाळ भात आणि आपला गावकडनी कशी घुगरी राहत, घुगरी डाळ भात मस्त जलेबी ते बनायले. एकदम भारी जेवण आहे आपलं गावकडलं, जे मस्त डाळ भात घुगरी आणि जलेबी. तर आज गुरुवार पण होता. म्हटलं ती गायत्रीच बोलली मला की जेवणाला काय बनवू म्हटलं बघ आज गुरुवार पण आहे, मस्त डाळ भात वगैरे बनव. तीच बोलली की येता येता जलेबी वगैरे घेऊन या. तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं ते जलेबी वगैरे घेऊन आलो. मस्त आपली गावकडली आई घुगरी बनायले. त्याला कुठला मसाला टाकेले काहीतरी, साधा मसाला टाकेले का? अच्छा. मस्त, म्हणजे टेस्ट वगैरे एक नंबरच असते ते आपल्या मटकीची उसळची. त्याच्याबद्दल काय म्हणजे विषयच नाही डायरेक्ट. तर मित्रांनो, मी तुम्हाला ते गावाचं गाव काही सांगत नाही, पण मी एका ठिकाणी गेलो होतो तेव्हा ना, म्हणजे समोरच्या घरामध्ये मुलगा तर आपल्या बापाला मारत होता. त्यांनी थोडीफार दारू वगैरे पिली असेल, बापाने पण थोडीफार दारू पिली होती. घरामध्ये आई आणि बहीण होती. मी ते गावाचं नाव वगैरे सांगून त्यांना काही बदनाम नाही करत मी, आणि मला बदनाम करायला कोणाला आवडत पण नाही. फक्त ते समोर ती मी गोष्ट बघितली त्याच्याबद्दल, यार म्हटलं या कुठली परिस्थिती अशी आहे म्हटलं, जर मुलगा त्या बापाला मारतोय म्हटलं. अरे म्हणजे आपण या कुठल्या युगामध्ये जगतोय आपण आज. आज म्हणजे अशी परिस्थिती झाली की मुलगा डायरेक्ट त्या बापावरती हात उचलतोय. अरे ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला आहे आणि तुम्हाला अधिकार कुणी दिला त्या बापावरती हात उचलायचा. अरे तुम्ही ना त्यांचे 100 नाही 1000 वेळा पण त्यांचे त्या बापाचे पाय धुवून तुम्ही पाणी पिणार ना, तरी पण तुमचे म्हणजे ते कमीच आहे माहिती आहे का तुमच्यासाठी. अरे आज त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं कसं केलंय ना, काय कष्ट करून लहानाचं मोठं केलंय ना, ते फक्त त्यांनाच माहिती. आणि आज तुम्ही काय त्या बापाला मारतायत. म्हणजे फक्त त्या एका घराची परिस्थिती नाही सांगत मी, अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडतात की बाप थोडं काहीतरी वाईट काम करतोय किंवा दारू वगैरे पितोय, घरामध्ये भांडण वगैरे करतोय, म्हणून डायरेक्ट त्या बापाला मारतायत. अरे बापाची किंमत तर त्या व्यक्तीला विचारा ज्या व्यक्तीला बाप नाहीये. बाप कसा पण असो, दारुड्या असो, कसा म्हणजे कसाही असो, पण घरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. कारण की घरामध्ये जर बाप असला ना, म्हणजे 10 लोकांची नजर सुद्धा आपल्या घराकडे वाईट नजरेने कुठले लोक आपल्या घराकडे बघत नाही. हे एक लक्षात ठेवा तुम्ही. आणि आज तुम्ही डायरेक्ट बापावरती हात उचलतायत. काही काही पोरं तर म्हणजे ते आयफोन वगैरे घेण्यासाठी काय बापासोबत भांडतात, आईसोबत भांडतात. कोण ते बुलेट काय बुलेट गाडी घेण्यासाठी भांडतात. कोणती मोठी स्पोर्ट बाईक असते ते घेण्यासाठी आईवडिलांसोबत भांडण करतात. अरे त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय ना, हेच आपल्यासाठी खूप आहे. त्यांच्यासोबत नका भांडण करा. आता त्यांचं वय वगैरे काही कमवण्याचं वगैरे नाहीये. ठीक आहे, ज्यांचे आई वडील आता कमवतात वगैरे, जे गव्हर्नमेंट सर्वंटला असतील, जे प्रायव्हेट जॉब करत असतील, ते कमवत आहेत, त्यांचे हातपाय चालू आहेत. तोपर्यंत प्रत्येक वडिलांना वाटतं की माझ्या मुलाचं चांगलं हो, माझ्या मुलीचं चांगलं हो, मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं. प्रत्येक आई वडिलांना हेच वाटतं ना की मुलाने कुठल्या तरी चांगल्या जॉबला लागावं. हेच प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं ना. कोण आवाज देत आहे का? हा, मला वाटतं ते हा आई, ते बघ काहीतरी बोल. गेलेच वाटतं ते बाजूच्या आई होत्या वाटतं, ते आवाज देत होते. ते पाणी वगैरे कदाचित चालू करायचं असेल ना, त्याच्यासाठी आवाज देत असतील ते. तर तेच मित्रांनो, असं काय करत बसू नका. कारण की ना त्यांनी ना, म्हणजे तुम्हाला सिरियस सांगतोय, दगड फोडून आपल्याला वाढवले त्यांनी, लहानाचे मोठे केले. जाऊ द्या, जे जास्त श्रीमंत असतील ना त्यांच्या गोष्टी सोडून द्या, पण माझ्यासारखे जे पण आज गरीब पोरं असतील ना, बघ ना काहीतरी ते आई ते आवाज देतात, काय सांगतात बघ ना. ते आमच्या बाजूलाच राहतात ते काकीन ते, म्हणजे आम्ही त्यांना आई वगैरेच बोलतो. काय 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 आलं काहीतरी? काय नाही, काहीतरी दिलं काय? मला वाटलं काहीतरी ते त्रिशूसाठी काही ना काही ते आईन ते आणतच असतात खाण्यासाठी. तर आत्ता पण दिलं असतं, पण गायत्री बोलली की नको मग म्हणे, ते जेवण वगैरे करते असं, नंतर द्या असं. तर तेच मित्रांनो, काही गोष्टींचा विचार करा तुम्ही. कारण की आपण आईवडिलांच्या पुढे कधीच जाऊ नका मित्रांनो. त्यांनी आपल्यापेक्षा ना पाणी पावसाळे जे बोलतात ना, ते जास्त खाल्ले. त्यांच्या पुढे काही जाऊच नका तुम्ही. त्यांच्या शब्दाला तुम्ही नक्की मान ठेवा. ते जर तुम्हाला काही गोष्टी सांगत असतील ना, तर त्या मार्गाने नक्की चाला तुम्ही. कारण की त्यांनी ना वाईट गोष्टींचा पण अनुभव घेतलेला असतो आणि चांगल्या गोष्टींचा पण अनुभव घेतलेला असतो. म्हणून आई वडिलांना कधीच दुःख देऊ नका मित्रांनो. हा आला हा बोला,
नाहीला नाही बोला, ते जसं सांगतात तसं नक्की ऐका मित्रांनो. तेच त्याच गोष्टींबद्दल बोलायचं होतं मित्रांनो मला. तर ठीक आहे, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. चला बाय बाय मित्रांनो.